ओके डिअर स्टुडंट्स, लेट्स मूव टू अवर नेक्स्ट लेक्चर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, व्हॉल्यूम मास रिलेशनशिप, रिटेन्शन ऑफ सॉईल वॉटर म्हणजे काय आहे आणि कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे व्हॉल्यूम आणि मास हे रिलेशनशिप अफेक्ट करतात. ओके, तर व्हॉल्यूम म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो घनता, बरोबर ना. आणि मास म्हणजे काय, तर वजन, वेट. तर आता सॉईलचा जर विचार केला तर सॉईल हॅज सॉलिड्स, लिक्विड्स अँड एअर. म्हणजे जी काही माती आपण बघतो, या मातीमध्ये सॉलिड पण पार्ट असतात, लिक्विड पण असतात आणि त्याच्यात एअरचं पण प्रपोर्शन आपल्याला दिसतं, बरोबर. तर ज्या वेळेला आपण मासचा विचार करतो आणि व्हॉल्यूमचा विचार करतो, तर सॉईलच्या मास आणि सॉईलचं व्हॉल्यूम हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे किंवा रिक्वायर्ड आहे. कशासाठी? सॉईल आणि क्रॉप मॅनेजमेंटसाठी. म्हणजे सॉईलच्या मॅनेजमेंटसाठी प्लस क्रॉपच्या मॅनेजमेंटसाठी थोडे शब्दांच्या काय म्हणतो आपण, वर्डमध्ये मिस्टेक झालेले आहेत. इथं क्रॉप पाहिजे, इथंही सॉलिड पाहिजे. तर कुठल्याही क्रॉपच्या मॅनेजमेंटसाठी किंवा सॉईलच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय पाहिजे, तर सॉईलचं रिलेटिव्ह मास, सॉईलमध्ये असणारं रिलेटिव्ह मास आणि व्हॉल्यूम. म्हणजे कुठलं रिलेटिव्ह मास आणि कुठलं व्हॉल्यूम, तर सॉईलमध्ये असणारे सॉलिड पार्टिकल्स, लिक्विड पोर्शन आणि एअर, या तिघांचं रिलेटिव्ह मास काय आहे, रिलेटिव्ह वजन किती आहे आणि त्यांची त्या रिलेटिव्हली त्या तिघांची घनता किती आहे. या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या कशासाठी महत्त्वाच्या आहेत, तर सॉईल आणि क्रॉपच्या मॅनेजमेंटसाठी. आता ही जी रिलेशनशिप आहे मास आणि व्हॉल्यूमची, कुणाच्या मासची आणि व्हॉल्यूमची, तर सॉईलमध्ये असणारे हे सॉलिड, लिक्विड आणि एअर, या तिघांच्या मासची, वजनाची आणि त्यांच्या घनतेची जी काही रिलेशनशिप असते, ती रिलेशनशिप ही खाली एक तुम्हाला इक्वेशन दिसतं. या इक्वेशनप्रमाणे इक्वेशनच्या मधून एक्सप्रेस केली जाते, सांगितली जाते. कुठलं आहे तर व्ही टी इज इक्वल टू व्ही एस प्लस व्ही डब्ल्यू प्लस व्ही ए. आता याच्यातलं व्ही टी म्हणजे काय आहे, तर टोटल सॉईलचं व्हॉल्यूम. व्ही एस म्हणजे काय आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सॉईल सॉलिड्स, म्हणजे सॉईलमध्ये असणाऱ्या सॉलिड्सचं व्हॉल्यूम. व्ही डब्ल्यू काय आहे, तर सॉईलमध्ये असणारं वॉटर, सॉईल वॉटरचं व्हॉल्यूम, म्हणजेच काय, तर सॉईलमधलं लिक्विड. आणि व्ही ए म्हणजे काय आहे, तर सॉईलमध्ये असणारं एअर, त्याला म्हटलो आपण सॉईल एअर. सो या तिघांच्या व्हॉल्यूमची ज्या वेळेला आपण समेशन करतो, सॉईल सॉलिड्स, व्हॉल्यूम ऑफ सॉईल सॉलिड्स, व्हॉल्यूम ऑफ सॉईल वॉटर अँड व्हॉल्यूम ऑफ सॉईल एअर, या तिघांची ज्यावेळेला आपण समेशन करतो त्यावेळेला आपल्याला काय मिळतं, तर टोटल सॉईलचं व्हॉल्यूम मिळते, मातीची पूर्ण घनता आपल्याला मिळते. ओके, आता हे रिलेशनशिप आपण कशावरून बघितलं, तर व्हॉल्यूम बेसिसवर बघितलं, बरोबर. आता जर आपल्याला मास बेसिसवर बघायचं असेल यांचं रिलेशनशिप, तर मास बेसिसवर काय इक्वेशन आहे, तर एम टी इज इक्वल टू एम एस प्लस एम डब्ल्यू प्लस एम ए. म्हणजेच काय, तर एम टी म्हणजेच काय आहे, तर हे एम टी म्हणजे काय आहे, तर टोटल सॉईल मास. म्हणजेच काय, टोटल सॉईल मध्ये असणारं मास, एम टी. आता एम एस म्हणजे काय, तर टोटल सॉईल, ॲक्च्युली इथं सॉलिड शब्द राहिलेला आहे, टोटल सॉईल सॉलिड मास. ओके, एम एस म्हणजे. एम डब्ल्यू म्हणजे काय, तर टोटल सॉईलचं सॉईल मास कशाचं, तर सॉईल वॉटरचं. आणि एम ए म्हणजेच काय, तर मास ऑफ सॉईल एअर. म्हणजे या सगळ्यांचं वजन, कशाचं वजन आहे बघा, सॉईलमध्ये असणाऱ्या सॉलिड्सचं वजन, सॉईलमध्ये असणाऱ्या लिक्विडचं वजन म्हणजे सॉईल वॉटरचं वजन आणि सॉईलमध्ये असणाऱ्या एअरचं वजन. ज्यावेळेला आपण या तिघांची समेशन करतो त्यावेळेला आपल्याला काय मिळतं आहे, टोटल सॉईलचं मास मिळतं आहे. ठीक आहे, तर हे इक्वेशन्स लक्षात आलीत व्हॉल्यूम बेसिसवर आणि मास बेसिसवरून. ओके, आता नेक्स्ट पार्ट बघूयात. आता ही जी काही आपण व्हॉल्यूम बेसिस आणि मास बेसिस बघतो, तर हे जे काही रिलेशनशिप आहे ते इंडिकेट करण्यासाठी काही इंडिकेशन्स यूज केली जातात. याच्यातलं फर्स्ट आहे ते म्हणजे बल्क डेन्सिटी. ओके,
आता बल्क डेन्सिटीची डेफिनेशन तुम्हाला विचारतात किंवा बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटी याच्यातला फरक काय आहे हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. ओके, आता आपण डेफिनेशन बघूया. मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉईल कंपरायझिंग सॉईल अँड गॅसेस फेज इन एक्सक्लुजन ऑफ लिक्विड फेज इज टर्म ॲज बल्क डेन्सिटी. म्हणजे काय बघा, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉईल कंपरायझिंग सॉईल अँड गॅसेस फेज म्हणजे काय, तर सॉईलमध्ये असणारं सॉलिडचं व्हॉल्यूम, ओके, सॉलिडचं व्हॉल्यूम प्लस त्यामध्ये असणाऱ्या सॉईलच्या एअरचं व्हॉल्यूम. ज्यावेळेला आपण हे मास पर युनिट व्हॉल्यूम ह्या दोघांचं कन्सिडर करतो, मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉईल कशाचं इन्क्लुडिंग सॉईल सॉलिड्स आणि सॉईल गॅस, सॉईल एअर, हे ज्यावेळेला आपण कन्सिडर करतो त्याला काय म्हटलं जातं, बल्क डेन्सिटी. आणि बल्क डेन्सिटी जी आहे ती ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये ती एक्सप्रेस केली जाते. ओके, आता आणखीन एक आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो, इन अदर वर्ड्स आपण बल्क डेन्सिटीला काय म्हणू शकतो, वेट ऑफ ओव्हन ड्राय सॉईल पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे ओव्हन ड्राय सॉईलचं वेट म्हणजे ज्या सॉईलमध्ये कसलंच पाणी नाही असं वेट डिवायडेड बाय त्याच सॉईलचं व्हॉल्यूम. बल्क डेन्सिटी इज समटाईम रेफर्ड ॲज ॲपियरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता बल्क डेन्सिटीला बऱ्याचदा काय म्हटलं जातं, ॲपियरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. हे पण लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला विचारलं जातं. सो डिफरन्स इन बिटवीन टू, या दोन टर्म्समध्ये जर आपण डिफरन्स बघितला, बल्क डेन्सिटी इज एक्सप्रेस्ड इन ग्राम पर सेंटीमीटर while apparent specific gravity expressed as डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कुठलीही डायमेन्शन किंवा कुठलंही युनिट नाही दिलं जात, पण बल्क डेन्सिटीला मात्र ग्रॅम पर सेंटीमीटर हे जे युनिट आहे हे यूज केलं जातं. इथं बघा तुम्हाला दिसतं आहे बल्क डेन्सिटी, मी फोटोग्राफ ॲड केलेला आहे इथं. बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल इथं दिसते बघा, कॉम्पॅक्शन, आणि याच्यात थोडे एअर स्पेस दिसते आहे तुम्हाला. ओके, द सॉईल कोर मेथड बल्क डेन्सिटीसाठी डिटरमाइन करण्यासाठी बऱ्याचदा मेथड वापरली जाते, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कुठली मेथड वापरतात, तर सॉईल कोर मेथड इज वाईडली यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ बल्क डेन्सिटी. बल्क डेन्सिटी जर आपल्याला सॉईलची काढायची असेल तर सॉईल कोर मेथड वापरलं जातं. अँड अनडिस्टर्ब्ड सॉईल कोर इज टेकन फ्रॉम द फील्ड बाय ए कोर सॅम्पलर. म्हणजे याच्यात कोर सॅम्पलर म्हणून एक जे इक्विपमेंट आहे त्याचा वापर करून अनडिस्टर्ब्ड सॉईलचं काय केलं जातं, एक सॅम्पल घेतलं जातं. हे जे सॅम्पल आहे, दिस सॅम्पल इज ड्राईड इन हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन एक इक्विपमेंट आहे ज्याच्यात टेम्परेचर आपण ॲडजस्ट करू शकतो. जसं आपला जसं आपला फ्रीज असतो तसं तो एक ओव्हन असतो ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यात 105 डिग्री सेल्सिअसला जे आपण सॉईल सॅम्पल कोर सॅम्पलरनं काढलेलं आहे ते सॅम्पल काय करतात, त्याच्यात ठेवतात जोपर्यंत त्याचं वेट कॉन्स्टंट येत नाही. 105 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं आणि टाईम इंटरवलनं ते काढून पुन्हा त्याचं वेट करून बघायचं, वजन करून बघायचं. जोपर्यंत आपल्याला 2-3 वेळाचं वजन सेम येत नाही तोपर्यंत आपल्याला ते ओव्हन ड्राय करायचं. ज्यावेळेला वजन सेम येतं, कॉन्स्टंट येतं, त्यावेळेला मग ते सॅम्पल आपल्याला बल्क डेन्सिटी ॲनालिसिससाठी बाहेर घ्यायचं आहे. आता बघा, वेट ऑफ सॉईल पर व्हॉल्यूम इज देन इट इज एक्सप्रेस्ड ॲज फॉलो. म्हणजे बल्क डेन्सिटी आता कशी कॅल्क्युलेट करतात हा फॉर्म्युला इथं तुम्हाला दिसतो आहे. सो बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, बी डी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इंटू ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ही सेंटीमीटर क्यूब ही त्याची युनिट आहे. आता याच्यात बघा, बल्क डेन्सिटी बी डी काय एक्सप्रेस करता येतं, बल्क डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये. एम एस म्हणजे काय आहे, तर मास ऑफ ओव्हन ड्रायड सॉईल कोर. म्हणजे जे सॉईल सॅम्पल आपण पूर्ण ड्राय केलं आहे, ज्याच्यात कसलाही पाण्याचा कण नाही, त्याला म्हटलं जातं ओव्हन ड्राय सॉईल. तर त्या ओव्हन ड्राय सॉईलचं वजन डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉईल कोर. आपण सुरुवातीला इनिशियली जे काही सॅम्पलचं वजन घेतलं, ज्याच्यात
सॉईलमध्ये असणाऱ्या एअरचं पण प्रमाण आपण कन्सिडर केलेलं आहे. त्याचा प्रपोर्शन म्हणजे आपल्याला काय मिळतं, हे बल्क डेन्सिटी मिळते. ओके. बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल इज इन्फ्लुएन्स बाय सॉईल टेक्स्चर. आता सॉईल टेक्स्चर म्हणजे काय असतं तर तुम्हाला माहिती आहे, रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सॉईल पार्टिकल्स असतं. तुम्हाला सॉईल सायन्समध्ये झालेलं आहे. म्हणजे सॉईलमध्ये असणारे जे सँड, सिल्ट आणि क्ले हे जे पार्टिकल्स असतात, या पार्टिकलचं प्रपोर्शनला काय म्हटलं जातं, टेक्स्चर म्हटलं जातं. तर बल्क डेन्सिटी जी आहे ही सॉईलचं टेक्स्चर कसं आहे, ऑर्गॅनिक मॅटर किती आहे आणि आपण कुठले कुठले टिलेज प्रॅक्टिसेस फॉलो करतो आहे, याप्रमाणे बल्क डेन्सिटी जी असते ती सॉईलची व्हॅरी होते, चेंज होते. मग बल्क डेन्सिटी किती, ॲव्हरेज बल्क डेन्सिटी सॉईलमध्ये किती दिसते, 1.1 ते 1.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब या प्रमाणात आपल्याला बल्क डेन्सिटी मातीमध्ये दिसते. आता जर फाईन टेक्स्चर्ड सॉईल्स असतील, म्हणजे बारीक माती जर असेल, तर त्याच्यात आपल्याला 1.1 ते 1.3 पर्यंतची बल्क डेन्सिटी दिसते. आणि जर कोर्स टेक्स्चर्ड रफ सॉईल जर असेल, तर रफ सॉईलमध्ये बल्क डेन्सिटी जास्त असते, ती असते 1.4 ते 1.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबपर्यंत. ओके. आता बल्क डेन्सिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन लूजनेस ऑफ सॉईल अँड इन्क्रीजेस विथ कॉम्पॅक्टनेस ऑफ सॉईल. बघा, सॉईल जर कॉम्पॅक्ट झाल्या तर बल्क डेन्सिटी जी आहे ती काय होते, बघा, बल्क डेन्सिटी डिक्रीज होते, कमी होते ज्या वेळेला सॉईलमध्ये लूजनेस वाढतो. लूजनेस वाढतो म्हणजेच काय, ज्यावेळेला आपण भरपूर ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमध्ये टाकतोय, मग सॉईल पोरस बनतात, पोरोसिटी वाढते त्यांची, त्यावेळेला बल्क डेन्सिटी जी आहे ती काय होते, कमी होते. बघा इथं दिसतंय. आणि ज्या वेळेला कॉम्पॅक्टनेस वाढतो, आता कोर्स टेक्स्चर सॉईल्समध्ये कॉम्पॅक्टपणा जास्त झालेला असतो, मोठे मोठे ढेकळं तयार होतात, तर तिथं बल्क डेन्सिटी जी आहे ती वाढलेली दिसते. बल्क डेन्सिटी काय इंडिकेट करते, बल्क डेन्सिटी व्हॅल्यू इंडिकेट्स एक्सटेंट ऑफ पोअर स्पेस इन टू द सॉईल. बल्क डेन्सिटी काय इंडिकेट करते, तर पोअर स्पेस किती आहे हे इन शॉर्ट एक्सप्रेस करते. ओके, पोकळी किती आहे हे एक्सप्रेस करते बल्क डेन्सिटी. लो बल्क डेन्सिटी इंडिकेट्स हाय व्हॉल्यूम ऑफ पोअर स्पेस. बल्क डेन्सिटी कमी असेल तर तिथं पोअर स्पेस जास्त आहे, आणि जर बल्क डेन्सिटी हाय असेल, जास्त असेल, तर तिथं पोअर स्पेसचं व्हॉल्यूम जे आहे ते कमी आहे. ठीक आहे. ओके, आता पुढचं आहे पार्टिकल डेन्सिटी. पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय, पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय आहे, तर मास ऑफ सॉईल सॉलिड पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉईल सॉलिड. सॉईलमध्ये असणाऱ्या सॉलिड मटेरियलचं मास, बरोबर, डिवायडेड बाय सॉईलमध्ये असणाऱ्या सॉलिड मटेरियलचं व्हॉल्यूम. बल्क डेन्सिटीमध्ये काय होतं, मास फॉर व्हॉल्यूम इन्क्लुडिंग एअर स्पेस, बरोबर. सॉईलचंच मास होतं, सॉईलचंच व्हॉल्यूम होतं, पण सॉईलच्या व्हॉल्यूममध्ये प्लस एअर स्पेस पण कन्सिडर होते बल्क डेन्सिटीमध्ये. पार्टिकल डेन्सिटीमध्ये काय आहे, तर फक्त मास आहे सॉईलचं, सॉईलमध्ये असणाऱ्या सॉलिड्सचं मास आहे, डिवायडेड बाय त्यांचं सॉलिडचं व्हॉल्यूम आहे. बऱ्याचदा पार्टिकल डेन्सिटीला काय म्हटलं जातं, ट्रू डेन्सिटी किंवा ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉईल पण म्हटलं जातं. आता इथं पुढं तुम्हाला दिसतो बघा फॉर्म्युला. पार्टिकल डेन्सिटी इज इक्वल टू m डिवायडेड बाय v. आता याच्यात पार्टिकल डेन्सिटी डज नॉट चेंज विथ टिलेज ऑपरेशन्स किंवा क्रॉपिंग प्रॅक्टिसेस. पार्टिकलची जी काही डेन्सिटी असते ती बदलत नाही. आपण जर काही टिलेज ऑपरेशन्स फॉलो केलं, म्हणजे जर नांगरणी, प्लाविंग केलं, हॅरोईंग केलं किंवा वेगवेगळे क्रॉपची कल्टिवेशन केलं, तर याच्यानं काही पार्टिकल डेन्सिटी बदलत नाही. बघा आता कोर सॅम्पलर कशासाठी वापरला जात होता, बल्क डेन्सिटी जर आपल्याला जर ॲनालिसिस करायचं असेल तर कोर सॅम्पलर वापरला जातो.
पार्टिकल डेन्सिटीचं ॲनालिसिस करायचं असेल तर काय वापरलं जातं, पिकनोमीटर किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल वापरली जाते. ठीक आहे. हे बघा इथं तुम्हाला दिसते पार्टिकल डेन्सिटी. पार्टिकल डेन्सिटी कोणत्याही सॉईलची जी असते व्हॅल्यू पार्टिकल डेन्सिटीची ती असते 2.66 ग्रॅम आणि बल्क डेन्सिटीचं व्हॅल्यू असते 3.33. लक्षात ठेवा, हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाणार. ओके, आता पुढं आहे टोटल पोरॉसिटी. तर टोटल पोरॉसिटी म्हणजे काय, रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ पोअर्स टू टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. म्हणजे सॉईलमध्ये असणाऱ्या वॉइड्स म्हणजेच काय तर हवा, सॉईलमध्ये असणाऱ्या हवेचं व्हॉल्यूम आणि टोटल सॉईलचं व्हॉल्यूम हे ज्या वेळेला आपण एक्सप्रेस करतो एकत्र त्याला म्हटलं जातं टोटल पोरॉसिटी. हे बघा आता इथे दिसतंय तुम्हाला फोटोग्राफमध्ये, ज्या सॉईलमध्ये हवाच नाही, नो पोअर स्पेस, तर तिथं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार, नॉन पोरस नॉन परमिएबल. बरोबर, म्हणजे याच्यातून हवा पण नाही जाणार आणि पाणी पण मूव्ह होणार नाही. इथं आहे अनकनेक्टेड पोअर स्पेस, पोरस नॉट परमिएबल. इथं पोअर स्पेस आहे पण ते जे सॉईल पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना चिकटले, त्यामुळे ही जी एअर आहे ही एअर विशेष युजफुल नाही आहे, नॉट परमिएबल आहे. हे दिसते तुम्हाला कनेक्टेड पोअर स्पेस, एकमेकांना कनेक्ट आहेत पोअर स्पेस, पण हवेची जी पोकळी आहे ती हवेची पोकळी पण ऑल पार्टिकल्सच्या सगळ्या पार्टिकल्सच्या सराउंडिंगला आहे, त्याला म्हटलं जातं पोरस नेचर. आणि अशा पद्धतीची काही सॉईल आहे त्याच्यात परमिएबिलिटी जी असते ती जास्त असते. आता परमिएबिलिटी म्हणजे काय हे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो आहे, रिवाईज करा ते. ठीक आहे, आता बघूयात आपण कसं कॅल्क्युलेट केलं जातं पोरॉसिटी. पोरॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा, E इज इक्वल टू VW प्लस VA डिवायडेड बाय T किंवा VF डिवायडेड बाय VT. आता याच्यात VF म्हणजेच काय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पोअर्स, म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या हवेचं व्हॉल्यूम किती आहे, घनता किती आहे ती आहे वरती F म्हणजे, आणि VT म्हणजेच काय तर टोटल मास, टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल VT म्हणजे. ठीक आहे, आता द रेशो इज मल्टिप्लाइड बाय 100 टू गेट पोरॉसिटी पर्सेंटेज. ज्यावेळेला आपण 100नं हे रेशो मल्टिप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला काय मिळतं आपल्याला पोरॉसिटी मिळते. पोरॉसिटी इज ऑफन रेफर्ड ॲज अ टोटल पोरॉसिटी. इट मे बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम बल्क डेन्सिटी अँड पार्टिकल डेन्सिटी. आता ही जी पोरॉसिटी आहे ही पोरॉसिटी आपण बल्क डेन्सिटीवरून आणि पार्टिकल डेन्सिटीवरून पण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचं फॉर्म्युला काय आहे बघा, ह्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स प्रॅक्टिकलमध्ये आहेत, व्यवस्थित समजून घ्या. तर पोरॉसिटी बरोबर ची फॉर्म्युला काय आहे तर इज इक्वल टू 1 मायनस बल्क डेन्सिटी डिवायडेड बाय पार्टिकल डेन्सिटी, किंवा DS वापरलेला हा शब्द वापरला तरी चालते. ओके, याच्यावरून कॅल्क्युलेट केलं जातं आणि मल्टिप्लाय बाय 100. द व्हॅल्यू ऑफ पार्टिकल डेन्सिटी value of porosity is multiplied by 100 to express it in percentage. Porosity is influenced textural characteristics of the soil and ranges from 35 to 50% in sandy soils and 40 to 60% in clay soils. बघा आता ज्यावेळेला आपण हा फॉर्म्युलाला मल्टिप्लाय बाय 100 करतो त्यावेळेला आपल्याला ते पोरोसिटीचं पर्सेंटेज मिळतं. आता पोरोसिटी जी आहे ही इन्फ्लुएन्स करते टेक्स्चरल कॅरेक्टरिस्टिक्स. कुठल्या सॉईलच्या टेक्स्चरल कॅरेक्टरिस्टिक्स इन्फ्लुएन्स करते. जर सँडी सॉईल असेल तर त्याच्यामध्ये 35 ते 50% पोरोसिटी आपल्याला बघायला मिळते, पोअर स्पेस बघायला मिळते. पण जर क्ले सॉईल असेल तर 40 ते 60% पोअर स्पेस बघायला मिळते. आणि पोरोसिटी जी आहे ती इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन फाईननेस ऑफ पार्टिकल्स. म्हणजे
पोरॉसिटीमध्ये कसं आहे, जेवढे फाईन पार्टिकल्स म्हणजे जेवढा छोटा मातीचा कण असेल तेवढी पोअर स्पेस म्हणजे पोरॉसिटी जास्त. म्हणजे ज्या सॉईलमध्ये मातीचे कण बारीक आहेत, म्हणजे आता क्ले सॉईलमध्ये क्ले सॉईल म्हणजे मातीच्या कणाचा सगळ्यात छोटा कण असतो क्ले कण, बरोबर. त्यामुळं तिथं पार्टिकलची डेन्सिटी पोरॉसिटी जी असते ती जास्त असते. लूजनेस ऑफ सॉईल अँड अमाऊंट ऑफ सॉईल ॲग्रिगेट्स म्हणजे सॉईल जर लूज असेल तिथंसुद्धा पोरॉसिटी जास्त असते. आणि सॉईलमध्ये कोणत्या कणांचं, सॉईल ॲग्रिगेट्स म्हणजेच कण, सॉईलमध्ये कुठल्या कणांचं प्रमाण जास्त आहे कमी आहे त्याच्यानुसार पोरॉसिटी जी असते ती पण बदलते. ठीक आहे. ओके, आता पुढं बघूयात एअर पोरॉसिटी. रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय एअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल. तर एअर पोरॉसिटी कशी कॅल्क्युलेट करतात? इट इज रेफर्ड ॲज अनफिल्ड पोरॉसिटी अँड एक्सप्रेस्ड इन टू पर्सेंटेज. VA डिवायडेड बाय VT. VA म्हणजेच काय आहे तर व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाईड एअर. सॉईलमध्ये जी काही पोकळी आहे ती पोकळी किती हवेनं ऑक्युपाय केलेली आहे डिवायडेड बाय टोटल सॉईलचं व्हॉल्यूम काय आहे, टोटल किती सॉईल आहे, त्याचं घनता काय आहे, व्हॉल्यूम किती आहे, हे म्हणजे काय, याचं ज्यावेळेला तुम्ही प्रपोर्शन काढता पर्सेंटेजमध्ये त्याला म्हटलं जातं एअर पोरॉसिटी. द रेशो इज अगेन मल्टिप्लाय बाय 100. त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं तर एअर पोरॉसिटी मिळते. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आले. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर बघूयात. थँक्यू.